अमरावती विद्यापीठात विविध समस्यांमधून अभाविपचा घटक मोर्चा सदैव विद्यार्थी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून इतक्या मोठ्या संख्येने शैक्षणिक समस्या सोडवणे अरे जब छात्र बोल रहा है, अरे जब छात्र बोल रहा है, प्रवेशाची अंतिम तारीख 15 ऑगस्ट असावी आणि त्या आधारे कॅलेंडर तयार करण्यात आले। त्यानंतर वर्षभर त्याचे तंतोतंत पालन केले त्यानिमित्ताने मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि त्याचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। तोच मागण्या घेऊन आपण इथं आंदोलन केलं होतं, काय मागण्या तुम्हाला स्वरूप झालं? नमस्कार, पायल किनाके, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत मंत्री। हे जे विद्यापीठामध्ये आंदोलन चालू आहे, हे तीनही विद्यापीठामध्ये आंदोलन चालू आहे। या विद्यापीठामध्ये काही प्रमुख हेड्स होते, जसे प्रवेश परीक्षा, परिणाम, पदभरती, पाठ्यक्रम। या हेड्सखाली आम्ही बऱ्याच प्रमुख प्रवेशाच्या संदर्भामध्ये जर बोलला गेलं तर अकॅडमिक कॅलेंडर जे आपण म्हणतो ते अकॅडमिक कॅलेंडरची घडी कुठेतरी कोलमटलेली दिसत आहे। म्हणून प्रवेश वर्षभर चालू आहे, हे प्रवेश काहीतरी एक दिनांक सेट झाली पाहिजे, त्या दिनांकपर्यंत हे प्रवेश राहिले पाहिजे। निकालाच्या बाबतीमध्ये UGCच्या नियमानुसार 30 ते 45 दिवसामध्ये निकाल लागला पाहिजे, पण तोही निकाल वेळेवर लागत नाही, म्हणून 30 दिवसामध्ये निकाल लागला पाहिजे अशी माग आहे। हे विद्यापीठ जे आहे ती 15% UGCच्या नियमानुसार फीज वाढवायची असते, पण हे विद्यापीठ 30% विद्यार्थ्यांची फीज वाढवते। तर ही विद्यार्थ्यांची फीज कमी केली पाहिजे। पाण्याची व्यवस्था असेल, पायाभूत सुविधा असेल, सिलेबस असेल, वेळेवर हॉल तिकीट मिळणे असेल, एवढंच नव्हे तर NEP 2020चं व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन करणं असेल, छात्रसंघ निवडणुकासारखा मुद्दा असेल, या सर्व मुद्द्यांना घेऊन आणि याच्याही पलीकडे महत्त्वपूर्ण मुद्द्यांचं 34 मागण्यांचं निवेदन माननीय कुलगुरू साहेबांना आम्ही सुपूर्द केलेलं आहे। काय त्यामधून तुम्हाला कुलगुरू साहेबांनी शब्द दिलेला आहे? कुलगुरू साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्हाला चांगल्या पद्धतीने सकारात्मक त्यांनी एक कल दिलेला आहे की मी आजच्यामध्ये तातडीने विद्यापीठाच्या संबंधित असलेल्या समस्या आम्ही आज तातडीने दिवसभरामध्ये लेखी स्वरूपात देऊ असं सुद्धा सांगितलंय। अन्यथा जर समजा कुलगुरू साहेबांनी त्या पद्धतीने दिलं नाही किंवा पुढे गेल्यानंतर कुलगुरू साहेबांनी आम्हाला व्यवस्थित पद्धतीने लक्ष दिलं नाही, दुर्लक्षित केलं, अशाच पद्धतीचं तीव्र आंदोलन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुढे पण करेल। कुठल्या जिल्ह्यातून विद्यार्थी इथं आले होते? जसं की या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी निगडीत 5 जिल्हे आहेत, जसं बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, या पद्धतीने जे पण अमरावती शासकीय अशा पद्धतीने जे जिल्हे आहे या सर्व जिल्ह्यांमधून, काही शाखांमधून, काही नगर शाखांमधून, एवढंच नव्हे तर महाविद्यालयांमधून सुद्धा इथे विद्यार्थी आलेले आहेत। धन्यवाद।